हॅलो हॅलो. चला आपण याही मॅचला सुरुवात करतोय. हॅलो. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू खरं तर जोबिली गावाचे पोलीस पाटील सुदाम आप्पा धुळे यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. चला या विनंती असेल आपण लगेच या त्वरित या. सुदाम आप्पा धुळे खरं तर जोबिली गावाचे पोलीस पाटील आहेत. चला या. जर तुम्ही या ठिकाणी आले नाही तर आमचे संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला तिथे घेण्यासाठी नक्कीच येईल. जाऊयात या मैदानाच्या दिशेने आणि देऊयात दोन्ही संघाने यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला आपण मॅच ऑन करूयात. परंतु 3 ओव्हरची मॅच आहे. परंतु पहिल्या 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा वेळ आहे. जर का 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला टीम पालेगाव संघ तर तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. कारण की आता वेळेचा विचार केला तर ठीक 4:30 झालेत म्हणजे जवळ 4:30 वाजले गेलेत आणि विनंती असेल आता आपण इथून स्पीडअप करायचं आहे. चला आपण मॅच ऑन करूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हनुमान जोबिली संघात आपण पाहू शकाल ओपनिंग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कलपट्टीचा अंदाज घेत आहेत करण धुळे आहेत आणि त्यांच्या समवेत विवेक गायकवाड. मॅच ऑन गेम ऑन. पहिला षटक सागर. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉलला पाठवला डीप मध्ये खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉल वरती हा पहिला मोठा धक्का टीम जय हनुमान जोबेली संघाला अर्थातच करण धुळे 0वरती बाद. मॅच पहिल्याच बॉलवरती इथून पहिला धक्का लागलाय टीम जय हनुमान जोबिली संघाला. अगदी करण धुळेला इथून चांगली सुरुवात करायची होती परंतु अगदी फटका फसला आणि अगदी मिडविकेट क्षेत्रात जिथे खरं तर करण धुळेसाठी खेळाडू सजवण्यात आला होता. ज्या प्रकारे करण धुळे खेळतो त्या प्रकारचे पूर्णपणे मित्रमंडळी माहिती असेल टीम पालेगाव संघाला आणि अगदी तशाच प्रकारची फिल्डिंग सजवण्यात आली आणि पहिल्याच बॉलवरती करण धुळे यांना बाद केलं. खरं तर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केलं. आता मैदानाच्या आतमध्ये
ज्याला वेल फिनिशर म्हणून जाणलं जातं टीम जोबिली संघासाठी, अर्थातच महेंद्र धुळे माही मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन, गेम ऑन. समोर चेंडू होता, इथे घडलंय काय कॉलिंग नाहीये. यस नो वेटचा वापर देखील केला नाहीये. अगदी महेंद्र धुलेने फटका खेळला आणि स्वतः धावत सुटले. बॉल हातात होता, थोडीशी चुकी झाली आहे, थोडी घाई झाली आहे आणि असं म्हणतात ना की अति घाई आणि संकटातनी दुसऱ्याच बॉलवरती टीम जोबिलीला हा दुसरा दे धक्का. महेंद्र धुळे मैदानाच्या बाहेर. रोमांच मैदानाच्या आतमध्ये टीम जोबिली संघाची सुरुवात थोडीशी अडखळत नक्कीच पाहायला मिळते. डगमगत सुरुवात, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 खेळाडू बाद झाले. नवीन बॅट्समन सर्वेश धुळे यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ते नक्कीच आपण पाहिले तर अगदी आमचे सुदाम अप्पा खरं तर त्यांचे चिरंजीव आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर्वेशला पण पाहतोय इथे. सर्वेशला पहिलाच फटका खरं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग. सध्या तरी पहिल्या 3 बॉलवरती पालेगाव संघाचा भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि भरपूर चांगली टीम वर्क सध्या पाहायला मिळते. सुरुवातीचे 3ही चेंडू डॉट आलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, इथे फुलटॉस बॉल, फटका दमदार आणि आता बॉल जाईल सरळ सीमा पार. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. अगदी मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केले जात आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात मिस्टर 360 अर्थातच मनीष कोलेकर पांड्या या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. त्याला देखील आपण पाहिले तर जो सातत्यानं रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. नक्कीच मनीष कोलेकर पांड्या जेव्हा अगदी मागील 4 ते 5 वर्ष आधी आपण गेलो ना, तर तिथे अगदी मनीष कोलेकर एक दमदार मात्र संघ घेऊन यायचा. बदलापुरामध्ये अगदी त्याच्या नावाचा ठसा होता आणि आज देखील त्याच्या नावाचा ठसा आहे. अप्रतिम कामगिरी मात्र पाहायला मिळाली होती. यस मॅच ऑन. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॉलला पाठवलाय सरळ पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये. तिथे डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या बॉलवरती पाहिले तर एकच धाव मिळेल. अगदी गोलंदाज सागरचं आपण पाहिलं तर कौतुक करायला पाहिजे, कारण की सुरुवातीला दोनही मोठे खेळाडू अर्थातच महेंद्र धुळे आणि करण धुळे यांना बाद करण्यामध्ये यश मिळालं व त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या आत्मविश्वासानं मात्र सागरने गोलंदाजी केली आहे. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. आताचा हा चेंडू या ठिकाणी परफेक्टली आपण पाहू शकाल डॉट बॉल आहे. अगदी वाईट यॉर्कर चेंडू फेकण्यात आला. अगदी विवेक गायकवाडला पण पाहिलं, फक्त पाहिलं आणि सोडून दिलं. वेट अँड वॉच. आणि त्यानंतर इथे शेवटचा बॉल डॉट आलाय. पाहता पाहता P1चं षटक कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर टीम जोबिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 5 धावा. यस मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 सुरू झालंय. गोलंदाज मनीष कोलेकर पांड्या यांना आपण पाहणार आहात, जे सातत्यानं अगदी चेंडूला दोन्ही बाजूने वळण देत आहेत. एक फिरकी आक्रमण आहेत, अगदी जे सातत्यानं स्पिन गोलंदाजी करत आहेत. बॉल कोणत्याही दिशेनं बॉलला वळवत आहेत, परंतु समोर जोबेली संघ आहे. चला नेक्स्ट मॅच टीम कासगाव आणि धवलीपाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल याची नोंद दोन्ही संघाने ठेवायची आहे. अगदी सर्वेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य देतोय. सर्वेशच्या बॅटमधून पाहिलं तर एक चौकार देखील आलाय, परंतु त्यानंतर आता इथून संयमी खेळ सध्या पाहायला मिळतोय.
6 धाबा धाव फलकावरती आहेत, परंतु सेकंड बॉल विवेक गायकवाड साठी अगदी समोर होता. ओव्हर पिच बॉल ऑन साइड ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा षटकार. सहा धाबा पाहायला मिळतील. खरं तर जी धाबसंख्या अगदी कासबाच्या गतीने जात होती, अगदी आता आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये धाबा येत आहेत. यस, वेगाने धाबा बनल्या जात आहेत. असं वाटलं होतं की बॉलला अडवलं जाईल, परंतु दोन खेळाडू आले होते, दोघांमध्ये कॉलिंग झाली नाहीये आणि त्यानंतर हाही बॉल पुन्हा सीमा पार. मिसफील्डच्या माध्यमातून धाबा मिळतील 4. जोबिली संघाला धाबा संख्येची गरज आहे. धावा येत आहेत, धाबा बनत आहेत, धाबा कशाही येऊ द्यात, आता या महत्वाच्या आहेत. 4 धाबा आल्या मागील 2 बॉल वरती. अगदी विवेक गायकवाडनं 10 का दम दाखवलाय. अर्थातच मागील 2 बॉल वरती 10 धाबा जमा केल्यात. टीमची टोटल 16 धाबा. उर्वरित अजूनही 3 चेंडू आहेत. ऑन साइडला पूल केलाय, फटका इथे दमदार आणि हा देखील बॉल चाललाय सरळ सीमा पार. आणखीन एक धमाका विवेक गायकवाडच्या बॅट मधून, आणखीन एक दमदार षटकार. काय फटकेबाजी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी असं वाटलं होतं की जोबिली संघ आता इथून संकटामध्ये आलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक कामगिरी सध्या विवेक गायकवाडच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी अप्रतिम सध्या कामगिरी, परंतु त्यानंतर आता इथे महत्वाचा खेळाडू त्याला आता बाहेर काढण्याचं काम मात्र मनीष कोल्हेकरने केलं, अर्थातच पांड्याने केलंय. मोठे फटके जरी आले, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची धमक, वापसी करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, ते दाखवलंय, ते सिद्ध केलंय. आणि आता इथे विवेक गायकवाडला बाद केलं. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच टीम धवलेपाडा आणि कासगाव, चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी इथे यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी उलटफेर केले जातात. अग्रेसिव्ह गोलंदाजी, धावा देखील येतात, परंतु विकेट देखील येत आहेत. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली व त्यानंतर एक्स्ट्रा पेस मिळाला आणि त्यानंतर इथे हा डॉट बॉल. अगदी या ओव्हरचा खरं तर शेवट गोड केलाय गोलंदाज पांड्या यांनी. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 धाबा. करायचं आहे या ठिकाणी पहा विनंती असेल, जे आपण सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ होता तो लावण्यात आला होता. अगदी प्रॉपर 10 मिनिटांमध्ये आपण पाहिले 2 षटक कंप्लीट केले गेलेत. आणि आता इथून शेवटचं षटक आहे. इथे देखील आम्ही पालेगाव संघाला विनंती करू की आपण स्पीडअप करायचं आहे. अगदी इथून जोबिली संघाचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ताबडतोड धाबा आल्या आणि तिथे 17 धाबा बनल्या गेल्यात. म्हणजेच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22 धाबा आहे. 3 गडी या ठिकाणी गमावले गेलेत. करण दुले, महेंद्र दुले, विवेक गायकवाड हे महत्वाचे 3 खेळाडू आता डगआउटमध्ये पोहोचलेत. आता संपूर्ण जबाबदारी मात्र मधल्या फळीतील खेळाडूंवरती आहे. सर्वेश आहेत, पहिलाच बॉल अगदी वेट ऑन वॉच पाहिलं व त्यानंतर अगदी इथून फक्त सोडून दिलं. अगदी अशा प्रकारे नजरे आपण नेहमीच टेस्ट क्रिकेटमध्ये पाहतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये जोबिली संघाला धाबा बनवायच्या आहेत. यस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यस,
इथे आणखीन एक निर्धाव चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये सामना पण पाहू शकाल. जोबिली संघ म्हटलं तर आमचे मॅडी सर अर्थातच महेश धुळे आणि पालेगाव संघ म्हटला तर आमचे सोनू बांगर म्हणजेच हे दोन समालोचक मित्रांच्या दरम्यान हा सामना असा देखील म्हणावा लागेल. कारण की एका बाजूला सोनू बांगर जे पालेगावमधून बिलॉंग करतात, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम जोबिली तिथून मॅडी सर बिलॉंग करतात. मात्र या दोन समालोचक मित्रांदरम्यान हा सामना सध्या रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेटचा पतन आणि 22 धाव फलकावरती हा चौथा धक्का टीम जोबिली संघाला. हे षटक अगदी संतोष देखील इथे भरपूर चांगली कामगिरी करतो. अगदी संतोषनं मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर फेकला होता, +2 विकेट देखील आपल्या नावावरती केले होते. परंतु आता याही मॅच मध्ये तशाच प्रकारची कामगिरी सध्या करतोय. वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडला तर अगदी थोडासा खाली राहिलाय आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. प्रेम धुलेला स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक या ठिकाणी मिळवली आहे, परंतु विकेट सिक्रिफाईस केली जाते ती म्हणजेच अभयला. इथे आणखीन एक धक्का फलंदाज बाद. अगदी जोबिली संघाचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये गाडी अगदी रुलावरून उतरली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गाडी पुन्हा एकदा रुलावरती धावली होती. अर्थातच विवेक गायकवाड धावा बनवल्या तब्बल 17, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गाडी पटरीवरून उतरली आणि सातत्यानं आता इथे पाहिलं तर विकेटचं पतन नेहमीच पाहायला मिळते. मागील 2 बॉलवरती 2 रनआउट इथे केले गेलेत. आतापर्यंत 5 गडी गारात केलेत, म्हणजे अर्धा संघ इथे गारात केलाय. आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा या ठिकाणी पाहू शकाल. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू अगदी संतोषनं हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फेकला. अर्थातच वाईट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक्स्ट्रा धाव. इथे बॅटची एज आहे, परंतु बॉल चाला सरळ अगदी फर्स्ट स्लिप मध्ये. तिथे थोड्याशा चुका होत आहेत, बॉलला उचलफेक करतात, परंतु इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. पहा, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. थोडीशी चूक झाली आणि इथे असं वाटलं होतं जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दोन धावा मिळाल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25. 25 वरती 5 खेळाडू बाद झाले आहेत. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल प्रेम धुलेकडून. या स्पर्धेला दुसरा दिवस आणि आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 1000 धावा या स्पर्धेतील मात्र कंप्लीट झाल्यात आणि भरपूर चांगली माहिती आम्हाला या ठिकाणी आमचे ऑफिशियल देत असताना नक्कीच आमचे रोशन फराड यांना पण पाहतायत चांगली माहिती. यस, वाईट बॉल आहे सर, 1 बाउन्सिंग देखील या ठिकाणी वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. 26 धावा धाव फलकावरती. समोर चेंडू होता, ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहू शकाल सध्या तरी विकेट सॅक्रिफाइस केले जात आहेत आणि आणखीन एक विकेटचं पतन. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 26 धावा धाव फलकावरती आहेत, परंतु शेवटच्या बॉलवरती संचिक एखादा मोठा धमाका करेल का हे देखील पाहूयात. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला होता, परंतु अगदी कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग केली जाते, परंतु शेवटच्या बॉलवरती पाहिली तर एक सिंगल नक्कीच एकवटली जाते आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान जोबिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. 27 धावा आणि 28 धावसंख्येचं टार्गेट आता या ठिकाणी देण्यात आले, ते म्हणजे कृपा 11 काप्रस येथे पालेगाव संघासमोर. येणारे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. करूयात कार्तिकी 11 कासगाव आणि
मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत धवलेपाडा आहे या ठिकाणी. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करूयात. आम्ही विनंती करू आमचे अशोकजी खाडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. खरं तर आमचे संकेत खाडे नक्कीच त्यांचे ते वडील आहेत. नक्कीच संकेत एक यूट्यूबर आहेत आणि नक्कीच त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नेक्स्ट मॅच कार्तिकी 11 कासगाव विरुद्ध मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आमचे नीरज भोईर असेल प्रशांत भोईर असतील त्यांच्या खरं तर त्या दोन्ही बंधूंनी पुरस्कृत केलेला हा संघ अर्थातच जय हनुमान डवलेपाडा संघ. काटा आलाय म्हणजेच टॉस जिंकला टीम धवलेपाडा संघानं आपला निर्णय आपण कळवायचा आहे. साहेबांना विनंती असेल या आपण बसून घ्यायचा आहे. या खाडी साहेब आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. चला टीम धवलेपाडा आपला निर्णय फिल्डिंग. चला टीम धवलेपाडा संघानं या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला आपण जाऊयात व्यासपीठावरती. या ठिकाणी आपण मथुर फॅन्स क्लब अर्थातच आमचे नीरज भोईर यांचा आपण करतोय हा मान सन्मान. या नीरज भोईर खरं तर एक नामांकित आणि खरं तर यंग आणि खरं तर नौके आमचे हे पुरस्कर्ते आहेत जे नेहमीच मोठमोठे संघांना पॅक करतायत. आणि नीरज भोईर यांचा आपण करतोय मान सन्मान. आम्ही आयोजन कमिटीला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नीरज भोईर यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. चला आमचे आयोजक अशोकजी खाडे नक्कीच अशोकजी खाडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करतोय हा मान सन्मान. अगदी थँक्यू सो मच नीरज भोईर आपलं. खरं तर नक्कीच जे सातत्याने चांगल्या संघांना पॅक करतायत त्यांचा मनपूर्वक इथे हा मानसन्मान केला जातोय. त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि जाऊयात आपण लगेचच या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे जिथे दुसऱ्या इनिंगमध्ये तब्बल 28 धाबा संख्येची गरज आहे. आणि आता या 28 धाबा बनल्या जातील का की धाबा रोखल्या जातील याचं धावतं विवरण ऐकूयात. कॉम्बॉक्समधून करूयात बदल. ऐकूयात राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय सोरा ट्रॉफीचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 28 धाबा चेस करावा लागतील. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमारेषा पार. पांड्याच्या बॅटमधून हा पहिला बार चौकार. धमाकेदार सुरुवात आता मैदानावरती होतीये. जर्मन क्रिकेट संघ जोबेली पण तुम्ही पाहताय कृपा 11 कापरी सिद्धी पाले या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पाले म्हटलं की आमचे समालोचक मित्र सोनू बागर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम पाले संघाला. तर दुसऱ्या बाजूला महेशजी धुळे यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. पुढचा बॉल देखील इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि आता विवेक गायकवाड रुसलाय कारण जेल सुटलाय. या मॅचमध्ये मनीष कोलेकरची विकेट भरपूर महत्वाची होती परंतु आता आपण पाहतोय खरं तर इथे जेल निसटलाय. सर्वेशकडून ही चूक होती ही अपेक्षा नव्हती. पुढचा बॉल स्टीलिंग शॉट टेकिंग गॅप दन दन करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेल सुटल्यानंतर आक्रमक पवित्रा बॉल सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शपल क्रॉस होऊन बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर डॉट बॉल. 8 धाबा दाफलकावरती जोडल्या जातील. दुसऱ्याच बॉलवरती मनीष कोलेकरची विकेट धोक्यात होती परंतु बाल तो बचावला आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहताय चौकार वसूल करतोय. डॉट बॉल. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये 8 धाबा दाफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय 20 धाबा चेस करावं लागतील. बरोबर तयार. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला खेळाडू उपस्थित महेंद्र धुळे कडून चूक होती आणि अखेर या 2 धाब्यात 1 पडल्या जातील.
थोडीशी घाई गडबड आबा पाहिजे, त्यामुळे इथून 2 धाबा मिळतात. 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरवरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर तुम्ही पाहता 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना झेल निसटल्यानंतर 6 धाबा आतापर्यंत वसूल केल्यात. बॅटर तुम्ही पाहताय बलिश कोळेकरच्या माध्यमातून या 2 धाबा एकपट्या जातील आणि आता चला जो काही निर्णय तो तिकडे द्यायचा आहे. जो पंच निर्णय तो तिकडेच, कारण इथे कॅमेऱ्यामध्ये काही आलेलं नाही आहे. त्यामुळे जो काही डिसिजन तुमचा असेल त्यावरती आम्ही देखील ठाम राहणार आहोत, कारण कॅमेऱ्याने चेंडू फॉलो केलाय, त्यामुळे तिथे स्टंप फॉलो केले नाहीत. त्यामुळे इथे 2 धाबा मिळतील. बरं यार फुलटॉस बॉल मेजबानी दोन्ही हाताने स्वीकारली आहे. बॉल जाईल स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष कोलेकर फायर नाव षटकार. DRS बॅटिंग टीम की अंपायर? बॅटिंग टीम. चला तिसरी पंच आपण चेक करतोय. नो बॉल इथे घोषित केला. त्यामुळे आता पुढचा बॉल फ्री हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर दिसेल नो बॉल पंचाने घोषित केला आणि अखेर धावफलक आता पुढे सरकतोय. 1 धाव देखील आता ऍड होईल, कारण 7 धावा मिळतील या बॉलवरती. त्यामुळे धावफलक जाऊ पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 17 धावा. बरं यार पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल जाईल सीमरेषा पार चौकार. फक्त 7 धाब्याची गरज आहे, कारण धावफलक 21. पालेगाव संघ मैदानावरती खेळतो आणि पालेगाव संघासाठी आमचे समीरजी देसाई, त्यानंतर संतोषजी भोईर आणि त्यासोबत अविनाश देसाई याच्याकडे भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. तिघांचे आम्ही खरं तर स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष भोईर म्हटलं की नामांकित पुरस्कार म्हणून त्याची ओळख घ्या. फुलटॉस बॉल हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजच्या बॅटमधून येतोय षटकार. आमच्या संतोष पांबा हिरमाळे देखील बादचा आनंद घेत आहेत. त्यांचे भरपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. सागरजी मसने असतील, आपले वेलकम. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा आणि त्यानंतर विवेकनं हा झेल टिपलाय. फर्दस बॉल. कोणी कुठेही जाऊ नका. बिग फाईट बिग बॅटल मैदानावरती रंगताना दिसेल. जेव्हा जेव्हा या दोन टीमच्या दरम्यान मॅच असते ना, जितकी गर्दी यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळेल तितकीच गर्दी मैदानावरती देखील पाहायला मिळते. आणि ते चित्र आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव बनाम डवलेपाडा
दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी बाच मैदानावरती तुम्हाला रंगताना दिसेल. नवीन बॅटर मैदानावरती महेश. बोलो तयार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एक धावेची इथे गरज आहे, परंतु अजून काही काळ थांबावं लागेल. आणि आता जसं आम्ही अनाऊन्स केला दोन्ही टीम आपण पाहतोय किरणजी एकनाथ राऊत साहेबांचा अकबर झाला आणि त्याचे दोन्ही घरचे संघ मैदानावरती खेळणार आहेत, यातील मात्र शंका नाही आहे. कारण पहिली बॅच आपण पाहिला असाल स्वतः इनॅक्शन मध्ये होते किरणजी राऊत साहेब, त्यामुळे आता किरणजी राऊत साहेब देखील या मॅच मध्ये इनॅक्शन दिसतील शंका नाही आहे. नवीन बॅटर मैदानावरती दिनेश. बरं तयार. फुलटॉस. सामना फिनिश. षटकार आलाय. सामना जिंकलाय टीम कृपा 11 कापरी सिद्धी पाले संघानं अभिनंदन. तर हार्ड लक टीम जर्मन जोबिली. मॅच 3 ओव्हरची होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे बॅटिंग साठी टीम कासगाव. मनीष कोलेकर पांड्या टॉप गिअरवरती बॅटिंग केली. वासुदेवजी गोंडेलकर यांचं आगमन झालंय, त्यांचं भरपूर स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मनीष कोलेकर देतो या बाच समर्थ बाच.